नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास सुरूच आहे, सगळ्यांना माहीतच आहे. अधिक मासाचे शेवटचे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. 11 जून ते 15 जून म्हणजेच कृष्ण पक्षातील एकादशी ते कृष्ण पक्षातील अमावस्या या तिथीपर्यंत 5 दिवसात आपण जितकी भगवंताची सेवा करू तितके अनंत कोटी फळ मिळेल. आपल्याला महिनाभर जरी वेळ मिळाला नसेल तरी या 5 दिवसाचा लाभ घेण्याचे टाळू नका. अतिशय फलदायी व आपली जीवनशैली बदलून टाकणाऱ्या या 5 दिवसात श्रद्धेने, प्रेमाने जप, दान, पूजा आणि सेवा केल्यास अधिक पुण्याचा लाभ होईल. पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र मानले जाते, म्हणून आपण अनेक प्रकारचे व्रत, पूजा, संकल्प करून सेवा करतो. पण जर आपल्याला महिनाभर जमले नसेल तर परमेश्वराने आपल्या उद्धारासाठी एक सुवर्ण काळ खुला ठेवला आहे, तो म्हणजे पुरुषोत्तम मासाचे शेवटचे 5 दिवस. असे म्हणतात की संपूर्ण महिना सेवा करता आली नाही तरी शेवटच्या 5 दिवसात केलेल्या सेवेने, मनोभावे केलेल्या भक्तीने पूर्ण महिन्याभराचे फळ मिळते. शेवटच्या 5 दिवसात सकाळी व संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा व तुळशी मातेला 7 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या 5 दिवसात एक भुक्त राहून सुद्धा व्रत करू शकतो, परंतु नाही जमल्यास आपण दुसरे उपायही करू शकतो. या 5 दिवसात रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, कारण पुरुषोत्तम मासात सूर्योदयापूर्वीच्या स्नानाला खूप मोठे महत्त्व पुराणात सांगितलेले आहे. सूर्योदयापूर्वी म्हणजेच 5 ते 5:30च्या आधी पाण्यात थोडे गंगाजल टाकावे आणि विष्णूंचा मंत्र जप करत स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे, अत्यंत लाभकारी ठरते. या 5 दिवसात सकाळी पुरुषोत्तम मास महात्म्य ऐकावे किंवा वाचावे. अंतिम 5 दिवस ऐकल्यावर पूर्ण महिन्याचे फळ मिळते. या 5 दिवसात सूर्यदेवाला अर्घ्य देऊन तुळशी मातेचे पूजन करावे व तुळशीला तुपाचा दिवा लावावा. या 5 दिवसात द्वादशी येत आहे, म्हणून द्वादशीला तुळशीला जल अर्पण करू नये आणि पानेही तोडू नये, कारण द्वादशीला तुळशीपत्र तोडणे हे महापाप मानले जाते. बाकीच्या दिवशी धूप, दीप, हळद व पूजा अर्चना करू शकतो. या 5 दिवसात आपल्या घरातील बाळकृष्णाला जल किंवा पंचामृताने स्नान घालावे. स्नान घालताना पुरुष सूक्त अवश्य म्हणावे. बाळकृष्णाची सेवा रोज 5 दिवस अभिषेक करून नवे वस्त्र घालून तुळशीचे पाणी आवर्जून अर्पण करावी व गोड पदार्थ नैवेद्य म्हणून द्यावा. पूजा करताना मन शांत, एकाग्र असावे आणि देवाच्या चरणी लीन असावे. केवळ करायचे म्हणून करू नये, भक्तीने, श्रद्धेने व मनोभावे करावे. विशेष सेवा म्हणजे या 5 दिवसात दीपदान आपले नशीब बदलू शकते. पुराणात या दीपदानाला मोठे महत्त्व आहे. यासाठी कच्च्या सुताच्या 33 पदरांची वात करून दिवा लावून दीपदान मंदिरात, पिंपळाला व घराच्या देव्हाऱ्यातील देवांना सुद्धा करू शकतो. या महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात केलेले नामस्मरण, जप, स्तोत्र पठणाने इतर महिन्यांपेक्षा अनंत पटीने जास्त फळ मिळते. या शेवटच्या 5 दिवसात मनोभावे भक्ती केली तर त्यांना संपूर्ण महिन्याचे पुण्य मिळेल. 5 दिवसात सकाळी स्नान करून विष्णूची पूजा करून किंवा बाळकृष्णाची पूजा करून विष्णू सहस्रनाम स्तोत्र, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करावा. शक्य असल्यास भगवद्गीता वाचन करावे. या महिन्यात अन्नदानाबरोबरच गोसेवा करावी. हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घालावी. गोसेवा हे अधिक मासातील श्रेष्ठ पुण्यकर्म मानले जाते. या आपल्या सामर्थ्यानुसार केलेले दानही अत्यंत पुण्यदायी मानले जाते. संध्याकाळी तुपाचा दिवा दारात, तुळशीला किंवा विष्णू भगवान समोर लावल्याने घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुण्य केवळ पूजाविधीमुळे नाही तर श्रद्धा, दया, सदाचार, सेवा आणि निस्वार्थी भावनेमुळे वाढते. अधिक मासाची शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. अमावस्या 15 तारखेला आहे. या दिवशी पवित्र नदीस अवश्य स्नान करावे. या दिवशी गोरगरिबांना व गरजूंना दान करणे व पितरांच्या शांतीसाठी दीपदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. लक्षात ठेवा, अधिक मासात केलेले छोटे सत्कर्मही मोठे फळ देतात, असं धर्मग्रंथात वर्णन आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास कमेंट्स करा व लाईक करा.